ऋषभ, गुड आफ्टरनून. राठोड आहे. कोण आहे बघा, नाव सांगा बघू. राठोड कोण आहे? शुभम पाटील, गुड आफ्टरनून. आवाज येतोय का बघा? आवाज येतोय का? ऋषभ माहुरे आणि राठोड आणि पाटील कोणतरी होतं का? सौरभ पाटील. आवाज येतोय का बघा? आवाज क्लिअर आवाज येतोय का? चला आता आपल्याला हडप्पन सभ्यता बघायची किंवा सिंधू संस्कृती आपण म्हणतो त्या गोष्टी बघायच्या आहेत बघा. आता त्याच्यामध्ये आपल्याला बघण्या अगोदर एक काय म्हणता येईल की सिलेबस जर आपण बघितला, एक मिनिट आपण सिलेबस बघूया, मग तुमच्या लक्षात येईल की आपल्याला कोणता. संपदा राठोड, ओके. संपदा याच्या अगोदर तुम्ही सेट नेट दिलेले आहे का? संपदा राठोड याच्या अगोदर सेट नेट तुम्ही अपियर झालेले आहात का? आता बघा आपण इथं सुरू केलेलं आहे. इंडस हरप्पन सिव्हिलायझेशन, ओरिजिन, एक्सटेंट, मेजर साइट सेटलमेंट्स. आणि क्वालिफाय झालेले आहात का? अजून दुसरं कोण आहे बघा? दुसरं कोण आहे? ऋषभ माहुरे, ओके. ऋषभ आवाज द्या बघा जरा, कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. किती मार्क्स पडले होते? कमी किती पडलेले आहेत बघा? रिझल्ट पेक्षा किती कमी मार्क्स कमी पडलेले आहेत? रिझल्ट पेक्षा किती मार्क्स कमी पडलेले आहेत? आणि मास्टर तुमचं कधी झालेलं आहे? हिस्ट्री मधून जे मास्टर आहे ते कधी झालेलं आहे तुमचं? मास्टर कधी झालेलं आहे तुमचं? कारण विचारण्याचं कारण आहे तुमची बेसिक इन्फॉर्मेशन जरी माहिती असली तरी आपल्याला त्या पद्धतीनं प्रिपरेशन लेक्चरमध्ये पण आपल्याला ॲड ऑन करता येईल बा. काही गोष्टी लक्षात घ्या, काही गोष्टी ॲड लेक्चरमध्ये आपल्याला करता येतील. त्यासाठी तुम्हाला विचारतोय तुमचं एम ए कधी झालेलं आहे, तुम्ही नेट किती वेळा दिलेले आहे किंवा सेट किती वेळा दिलेले आहे. जर क्वालिफाय झालेलं असेल सेट तर चांगली गोष्ट आहे. जर नसेल तर बाबा क्वालिफाय न होण्याची कारणं काय काय दिसतात आपल्याला, ते काय कारण असावं बघा बाकीचं. चला सांगा लवकर लवकर पटापटा. संपदा राठोड. आणि कोणत्या विद्यापीठातून तुमचं मास्टर झालं? म्हणजे आपल्याला विचारायचं लॉजिक काय आहे बघा की आपल्याला काय काय करायला लागणार आहे. अजून अभ्यास किती मार्क्स कमी पडले आहेत आणि आपल्याला किती करायची गरज आहे, या सगळ्या गोष्टीचा आपण अंदाज त्यातनं घेणार आहे बघा. म्हणजे तुम्हाला माहिती विचारण्याच्या पाठीमागचा उद्देश तो एकच आहे की आपल्याला मार्क्स किती कमी पडलेले आहेत आणि पास व्हायला आपल्याला मार्क्स किती लागतात. आता सेटचा रिझल्ट पण लागेल बघा, ह्या महिन्यात लागेल बघा. सेट जी जूनमध्ये झाली त्याचा रिझल्ट लागेल बघा. आता काय सेटचा रिझल्ट लागेल आता. ओके, नेटमध्ये 110 मार्क्स, PG 2000. ओके सर, ओके. म्हणजे तुम्ही ओके, काय हरकत नाही. अमरावतीचा अजून एक जण विद्यार्थी आहे बघा, आपलं कोण आहे बघा? प्रगती म्हणून आहे बघा. कालच्या लेक्चरला होते, आत्ता अजून आले नाही आहेत, पण कालच्या लेक्चरला ते उपस्थित होते. अमरावतीमधूनच असणारे अजून एक विद्यार्थी आहेत. ओके, सेट दिलेली आहे का आताची? 15 जूनची सेट दिलेली आहे का सगळ्यांनी? जे आहे ते. संग्राम चिंचोले, गुड आफ्टरनून. ऋषभ, फक्त अटेंडन्ससाठी लाईव्ह दिसत आहात, कुठल्याच प्रकारचा रिस्पॉन्स दिसत नाही. ओके, हरप्पन सिव्हिलायझेशन. आता हरप्पन सिव्हिलायझेशन म्हटल्यानंतर काय अर्थ, कुठल्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर येतात बाबा? हरप्पन सभ्यता असं म्हटल्यानंतर काय काय आठवत बाबा तुम्हाला? कोणत्या कोणत्या गोष्टी आठवतात का?
काय आठवतं बाबा? काय काय आठवतं सर? सांगा पटपट पटपट सांगा बघू. हडप्पन सभ्यता म्हणल्यावर काय दिसतं तुमच्या समोर, डोळ्यासमोर कुठलं चित्र दिसतं बघा? हडप्पन सभ्यता युनिट नंबर पहिला आपण सुरू केलेला आहे बघा. युनिट नंबर फर्स्ट वी हॅव स्टार्टेड द युनिट नंबर फर्स्ट, दॅट इज हडप्पन सिव्हिलायझेशन. त्याला आपण सिंधू संस्कृती म्हणतो. सिंधू नदीच्या तीरावर असल्या कारणानं त्याला सिंधू संस्कृती असाही शब्द वापरला जातो. आता लेखी पुराव्याचा अभाव आपल्याला या ठिकाणी दिसतो. म्हणजे हे जे आहे ते आर्किओलॉजिकल पुरावे जास्त या ठिकाणी बघितले जातात. आता NCERT नावाचे तुम्हाला माहिती आहे, त्यातनं आपण काय करूयात बघा. तुम्हाला एक मॅप आहे, तो मॅप तुम्हाला दाखवतो बघा. जो मॅप आहे याचा कशाचा, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन और काय म्हणतात त्याला, हडप्पन सभ्यतेचा एक मॅप आहे. तो मॅप नोट डाऊन करा किंवा बघून घ्या. तो मॅपच्या आधारेच तुम्हाला त्या गोष्टीची चर्चा करायला येईल बघा, किंवा ते समजून घेता येईल. ते समजून घेण्यासाठी तुम्हाला मॅप पाहणं गरजेचं आहे बघा. मॅपशिवाय ते गत्यंतर नाही बघा. मॅप तुम्ही बघितलाच पाहिजे बघा. मॅप यातनं बघूया आपण काय काय दिसतंय का मॅपमध्ये. पहिलाच युनिट आहे बघा त्यातला, ब्रिक्स, बीड्स अँड बोन्स अँड द हडप्पन सिव्हिलायझेशन. दीज आर द आता ह्यातनं जे काही एव्हिडन्स आहेत किंवा जे काही आपल्यासाठी महत्त्वाचा जो भाग आहे तो आपण यातनं बघूयात बघा. आपल्या सिलेबस ओरिएंटेड काय काय आहे ते आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत बघा त्यातनं, त्यामुळे त्यातनं बघणं आपल्यासाठी गरजेचं आहे बघा. मग आता आपण ब्रिक्स आहे म्हणजे काय, विटा आहे, मणी आहे आणि जे काही दगड आहेत त्यातनं आपण काही थोडक्यात एक आउटलाईन बघायची आपल्याला. म्हणजे आपला जो सिलेबस आहे त्याला चिटकणारा किंवा त्याच्या जवळ जाणारा कोणता घटक आहे तो बघितलं पाहिजे. म्हणजे सिलेबसला बरोबर आपण सिलेबस कसा कन्वर्ट करून आपण वेगळ्या सोर्सेसमधून वाचतो तेही पाहिलं पाहिजे. द हडप्पन सेल इज पॉसिबली द मोस्ट डिस्टिंक्टिव्ह आर्टिफॅक्ट ऑफ द हडप्पन और इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन. कुठल्या स्टोन पासून आहे बघा, तो सील जे आहे ते स्टिएटाइट्स आहे बघा. हा एकदा प्रश्न विचारलेला आहे बघा. स्टिएटाइट्स हा प्रश्न नेटला विचारलेला आहे, एकदा सेटला सुद्धा विचारलेला आहे. कोणता जो मेटल आहे किंवा तो कोणता घटक आहे तो वापरला जातो. स्टोन कुठला, मेड ऑफ ए स्टोन. त्या दगडाचं नाव काय आहे बघा, स्टिएटाइट नावाचं स्टोन आहे. स्टिएटाइट नावाचा स्टोन आहे. अजून कोणाला प्रगती, गुड आफ्टरनून. नेट सेटला ह्याच्यावर प्रश्न आणि MPSCला पण ह्या स्टिएटाइट वर एकदा प्रश्न 2017 का 18ला विचारलेला आहे बघा. ओके, मग त्यातनं काय काय गोष्टी आपल्याला दिसतात बाबा हडप्पन सभ्यतेच्या. मग कुठले आपल्याला काय सापडलेलं आहे, त्यांचे घरं सापडलेले आहेत बरोबर. त्यांचे घरं आहे, त्यांचे पॉट्स आहेत, त्यांचे ऑर्नामेंट्स आहेत बरोबर. पॉट्स आहे, ऑर्नामेंट्स आहे. त्याचबरोबर आपल्याला काय म्हणता येईल की टूल्स आहेत आणि सील. सील म्हणजे मनी हे आपल्याला दिसतं. हे हडप्पन सभ्यता आहे बघा. हडप्पन सभ्यतेचं असणारं हे चित्र बघून घ्या. याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो बघा. याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. एकदा बघून घ्या, एकदा दिसतंय का बघा काय प्रकारचं चित्र आहे. ओके, पुढं काय यातनं इव्हिडन्स मधनं आपण एक्सप्लोअर करत गेलेलो आहे. हडप्पन सभ्यता एक्सप्लोअर कशी केलेली आहे आपण, जे पुरातत्वीय पुरावे सापडलेले आहेत, आर्किओलॉजिकल जे सोर्सेस सापडलेले आहेत त्या पुराव्यांच्याच आधारे आपण तिथंपर्यंत पोहोचलेलो आहे. कुठंपर्यंत पोहोचलेलो आहे की आपल्याला जी सोर्स की आजची जी हडप्पन सभ्यता आहे ते आपण अभ्यास करण्याचा जो आहे ते त्यातनंच केलेला आहे बघा. काय काय गोष्टी आहेत, कशा गोष्टी आहेत ते आपण आता एक एक बघूया. इंटरप्रिटेशन चेंज झालेलं आहे किंवा ऑफकोर्स कारण त्याच्याबद्दल माहिती अजून वाचता आलेली नाही बघा. सगळ्यात महत्त्वाचं काय बघा, हडप्पन सभ्यता अजून वाचता आली नाही. त्याला काय म्हणलं जातं बघा, सतत प्रयत्नाने मानवाने स्वतःची प्रगती केली. माणसाच्या ऐतिहासिक वारशाबद्दल सांगणारी हडप्पन सभ्यता आपल्याला दिसते. त्यातनं काय काय आहे बघा,
टर्मिनॉलॉजीज काय आहेत, प्लेसेस कोणत्या आहेत, टाउन्स काय आहे, टाइम काय दिलेला आहे. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन, हरप्पन सिव्हिलायझेशनलाच आपण इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन म्हणतो किंवा सिंधू खोरेची सभ्यता किंवा हडप्पन सभ्यता. का म्हणलं जातं हडप्पन सभ्यता? कारण सांगता येईल का बघा, हडप्पन सभ्यताच का म्हणलं जातं, काय सांगता येईल बघा. इथे 4 जण उपस्थित आहेत, चला सांगा बघू एक एक जणांनी. हडप्पन सभ्यताच का म्हणलं जात असावं? प्रगती, संग्राम, संपदा, ऋषभ. हडप्पन सभ्यताच का म्हणलं जाऊ शकतं किंवा हडप्पा इंडस व्हॅली न म्हणताना हडप्पन सभ्यता का म्हणता येईल? काय कारण असावं त्याच्या पाठीमागचं? पटपट सांगा. इंटरॅक्शन झालं पाहिजे बघा. तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी ह्या कळायला पाहिजेत. काय तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी ह्या कळायला पाहिजेत बघा. तर मग तुम्हाला त्या गोष्टीची मदत होते बघा, त्याचा फायदा होऊ शकतो तुम्हाला. कारण तुम्हाला कितपत माहिती आहे आणि मला कितपत सांगायची गरज आहे हे आपल्याला एकदम इंटरॅक्शन झालं पाहिजे आणि ते मॅच झालं पाहिजे. मग टोन सेट झाल्यानंतर मग रिझल्टकडे जाईल बघा आपण. म्हणजे काय काय गरजेचं आहे बाबा, किती डेप्थला घेणं गरजेचं आहे. तुम्ही बोललात तरच कळेल बघा. तुमच्या वतीनं तुम्ही जर बोलायला सुरुवात केली की बाबा हे गरजेचं आहे बाबा, इथपर्यंत डिटेल तुम्ही घेतलं पाहिजे. अमोल गवळी, गुड आफ्टरनून. किती डिटेलपर्यंत घेतलं पाहिजे हे तुम्ही सांगितलं पाहिजे बघा. म्हणजे तुम्हाला परीक्षेचा आवाका माहिती आहे का बघा? सगळ्यांना परीक्षेचा आवाका माहिती आहे का? की काय काय पॅटर्न आहे परीक्षेचा माहित आहे का? बरोबर. ह्या हडप्पा ह्या शहराचं किंवा हडप्पा या ठिकाणाचं उत्खनन पहिल्यांदा झालं. हडप्पा या शहराचं किंवा त्या ठिकाणाचं पहिल्यांदा उत्खनन झालं म्हणून त्याला हडप्पन सभ्यता किंवा हरप्पन सभ्यता किंवा हरप्पन सिव्हिलायझेशन असं म्हटलं जातं. ओके. संग्राम, तुमचं मास्टर कधी झालेलं आहे? MA कधी झालेलं आहे तुमचं? संग्राम चिंचोले बघा. त्याच्यामध्ये काय काय बघा, प्लेस सिव्हिलायझेशन काय बघा, टोटल टाइम स्पॅन काय आहे सिव्हिलायझेशनचा? 6000 BC ते 1300 BC. अर्ली फेज मध्ये त्याला अर्ली हरप्पन म्हणलेलं आहे बघा. 6000 ते 2600 BC ला अर्ली हरप्पन म्हणलेलं आहे बघा. ओके. संग्राम 2018. याच्या अगोदर सेट नेट दिलेले आहे का संग्राम? सेट नेट दिलेले आहे का? आणि दिलेले असेल तर क्वालिफाय झालेले आहात का? आणि नसेल तर किती मार्क्स पडले होते किंवा काय कमी मार्क्स पडलेले आहेत बघा. रिझल्ट येण्यासाठी काय काय अडचणी दिसतात आपल्याला बा? अशा 5 अडचणी आहेत ज्याच्यामुळे माझा रिझल्ट आलेला नाही किंवा रिझल्ट आलेला आहे माझा पण आता नेटच्या काढायचा, सेटचा आलेला आहे, असं काय आहे का? प्रगतीसोबत बोलणं झालं बघा काल. संपदा, ऋषभ, अजून कोण आहे बघा? अजून कोण? 1 जण, 5 जण दिसत आहेत बघा. अमोल, झाले का? मग किती मार्क्स कमी पडले होते बघा? 2018 म्हणजे 2018च्या आसपास तुम्ही दिलेली होती बरोबर. आणि 18 पासूनच आपल्याला पॅटर्न चेंज झालेला बघा नेटचा. 18 पासूनच पॅटर्न चेंज झालेला आहे. 100 क्वेश्चन पेपर 2चे आणि 50 क्वेश्चन पेपर 1चे असं झालेलं आहे बघा. त्याच्या अगोदर तसं नव्हतं. त्याच्या अगोदर 3 पेपर आपल्याला दिसतात बघा. 1, 2, 3. 50 प्रश्न पेपर 1 जनरल पेपर, दुसरा 2 पेपर 50 प्रश्न, 75 प्रश्न पेपर 3, असे आपल्याला 3 पेपर दिसतात. क्लिअर नाही झाली काय हरकत नाही. ओके. चला, आपल्याला कळायला पाहिजे बघा. म्हणजे आपल्याला किती काय काय करायची गरज आहे बघा. आपण आता नेहमीप्रमाणे आपला हा लेक्चर झालं. लेक्चर शेवटी 5-7 मिनिटं किंवा 5-10 मिनिटं आपण काय करूयात बघा, त्या क्वेश्चन पेपरला समजून घेऊयात बघा. नेटचे सेटचे क्वेश्चन पेपर आपण सोडवून घेऊयात बघा. लास्टला लेक्चरच्या शेवटीच्या 10-15 मिनिटांमध्ये किंवा 5-10 मिनिटांमध्ये एक 5-7 प्रश्न आपण डोळ्याखाली घालतो. रोज आपण त्या पद्धतीचा एक्सरसाइज करतो जेणेकरून परीक्षेच्या ओरिएंटेड तुमचं पण ओरिएंटेशन चांगलं झालं पाहिजे बघा. परीक्षा क्वालिफाय होण्यासाठीची तुमची जी धडपड आहे ती परीक्षा ते प्रश्न सोडवता आले पाहिजेत बघा. प्रश्न सोडवता आले पाहिजे त्यासाठीचे आपण प्रयत्न करूयात बघा. परीक्षे कसे क्वालिफाय होईल आपण. ओके. अर्ली फेज मध्ये काय बघा, 6000 BC 6000 ते 2600 BC
बिफोर क्राइस्ट 2 म्हणजे इसवी सन पूर्व 6000 ते इसवी सन पूर्व 2600 याला अर्ली हडप्पन म्हणलेलं आहे. इज अ फॉर्मेटिव्ह फेज ऑफ सिव्हिलायझेशन. हडप्पन सभ्यता काय म्हणता येईल की निर्माण होण्याचा टप्पा किंवा सुरुवात त्यातनं दिसतं बघा. अर्बन फेज म्हणजे मॅच्युअर फेज कधी आहे 2600 ते 1900. काय 2600 ते 1900 ही आपल्याला मॅच्युअर परिपक्व हडप्पन अवस्था म्हणून बघितली जातात. 2600 ते 1900 BC. BC म्हणजे इसवी सन पूर्व 2600 ते 1900 BC. पुढं काय बघा डिक्लाइन. मग त्यानंतर बघा 1900 ते 1300 BC याला आपण लेट हडप्पन म्हणतो. उत्तर हडप्पन कालखंड ज्यामध्ये हडप्पन सभ्यता ही ऱ्हासाला चाललेली दिसते. हे आपण त्याचं ओरिजिन बघितलं. की बा द डिस्टिंक्टिव्ह हडप्पन पॉटरी त्या ठिकाणी आपल्याला मृत भांडे दिसतात. काय भाजक्या विटा किंवा न भाजलेल्या विटा. त्याचबरोबर आपल्याला हडप्पन सभ्यतेतले आणखी काही घटक सापडतात बघा. कुठं कुठं सापडते हडप्पन सभ्यता? अफगाणिस्तान, बलुचिस्तान, त्याच्यानंतर काय सिंध आहे, पंजाब आहे पाकिस्तानातलं, भारतातलं बघा जम्मू काश्मीर, पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रामध्ये पण दिलेलं आहे बघा. आपण त्या मॅपमध्ये बघूयाच कुठल्या कुठल्या ठिकाणी आपल्याला हडप्पनची ठिकाणं दिसतात ते. ओके चला हे तर पर्यंत कळालं का बघा. हडप्पन सभ्यता का म्हणलं जातं, काय कारण आहे. आपण हळूहळू वेग वाढवूया बघा. हळूहळू लेक्चरचाही वेग वाढवा आणि कंटेंट पण अजून जास्तीत जास्त त्यामध्ये टाकूया बघा. हे बघा हडप्पन काळातले बीड्स, वेट आणि ब्लेड्स. हडप्पन काळातले टूल्स बघा हे काय काय आहेत याच्यावरने प्रश्न विचारला जातो बघा. तर हे ज्या हडप्पा या ठिकाणाचा शोध दयाराम साहनीने लावलाय बघा. दयाराम साहनी यांनी हडप्पा या शहराचा पहिल्यांदा शोध लावला. हडप्पा या शहराचा शोध लावला. ओके आता ह्याच्यातला पुढचा भाग बघूया. की बघा प्लेसेस आहेत, साइट्स आहेत किंवा ठिकाण आहेत हडप्पन सभ्यतेची. बघून घ्या काय काय दिसतात बघा. साइट्स दिसतायत का? क्लिअर दिसतंय का बघा? साइट्स दिसतायत का? हडप्पन सम इम्पॉर्टंट हडप्पन मॅच्युअर साइट्स म्हणलेलं आहे ते दिसतंय का? क्लिअर दिसतंय का बघा? वाचून घ्या. सांगा बरं ह्यातल्या बघून साइट सांगा कोणत्या कोणत्या हडप्पन साइट्स तुम्हाला दिसतात. पटापटा सगळ्यांनी सांगा बघू. हां चला सांगा एक एक साइट सांगा. तुमचं पण रिव्हिजन होईल बघा त्यातनं. साइटची नावं पटापटा सांगा बघू. इथं बघून सांगा किंवा न बघता वेळ टाईप करून सांगा. चला पटापटा सांगा लवकर. प्रगती, संग्राम. चला सांगितलं बघा. संग्रामने सांगितलं लोथल. लोथल कुठे दिसते बघा आपल्याला? या ठिकाणी साईट दिसते. लोथल इथं आहे, गुजरातमध्ये आहे लोथल. पुढं मांडा. ओके चला पुढं मोहेंजोदडो. त्याला मृतांची टेकडी सुद्धा म्हटलं जातं बघा. मोहेंजोदाडो या ठिकाणी आहे बघा मोहेंजोदाडो. पुढं मोहेंजोदाडो सांगितलं. हां चला मृतांची टेकडी पण म्हणलं जातं मोहेंजोदाडो कारण ब्युरियल प्रॅक्टिस. त्यामुळे मनुष्य पुरण्याची जी परंपरा आपल्याला त्या मोहेंजोदडोमध्ये दिसते. पुढं चला चान्नूदारो. बरोबर चान्नूदारो या ठिकाणी चान्नूदारो आहे बघा. म्हणजे भारतात नाही तर ते पाकिस्तानमध्ये. पुढं काय सांगितलंय बघा चान्नूदारो. चान्नूदारो नंतर मग आमरी आहे, बालाकोट आहे, कोडदीजी आहे, गणवेरीवाला आहे. बरोबर. परत बघा कालीबंगन आहे, बानवली आहे, राखीगडी, मिताथल, हरप्पा ह्या ठिकाणी ही पहिल्यांदा दयाराम साहनीने याचा शोध लावलेला आहे बघा. इथं आहे हडप्पा. आपल्याला इथे घेतलं दयाराम साहनी हे आर्किओलॉजिस्ट आहेत बघा. यांनी या साईटचा शोध लावला. दयाराम साहनी
यांनी या साईटचा शोध लावला. पुढे बघितलं आपण मग धोलावीरा आहे बघा. धोलावीराचं वॉटर मॅनेजमेंट आपल्याला दिसतं बघा. धोलावीराचं वॉटर मॅनेजमेंट दिसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, धोलावीरा हे 3 शहरामध्ये किंवा शहर 3 भागात विभागलेलं दिसतं आपल्याला. बरोबर, ढोलवेरा बरोबर आहे, राखीगडी बरोबर आहे. चला अजून काय काय, नागेश्वर आहे बघा, रंगपूर आहे, रंगपूर, नागेश्वर, सुतकाजेंडर, काकोह, आमरी, बालाकोट. ओके, ह्या साइट्स आपल्याला दिसतात. ह्या साइट्सवरनं प्रश्न कसे विचारतील आपल्याला प्रश्न, तर ह्या साइट्सवर काय मिळालं आपल्याला, एखाद्या साइट्सला आपल्याला काय माहीत झालं किंवा कोणत्या गोष्टी माहीत झाल्या याच्यावरनं सुद्धा प्रश्न विचारला जातो बघा. एखाद्या साइट्समध्ये आपल्याला कोणत्या घटकाची माहिती झाली किंवा कोणत्या घटका आपल्याला त्यात दिसतात याच्यावरनं सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. लक्षात घ्या, प्रश्न विचारण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे ती आपल्याला समजून घेता आली पाहिजे बघा. प्रश्न विचारण्याची पद्धत ही आपल्याला समजून घेता आली पाहिजे. काय काय हवा, एक्झॅक्टली कुठले क्वेश्चन्स विचारतात, काय विचारतात याचा आवाका कळायला पाहिजे बघा. या हडप्पन साइट्स आहेत. बिगिनिंगला काय बघा, सेव्हरल आर्किओलॉजिकल कल्चर इन रिजन त्या ठिकाणी दिसतात. मॅच दिस कल्चर वेअर असोसिएटेड विथ डिस्टिंक्टिव्ह पॉटरी, त्या ठिकाणी मृदभांडे दिसतात. त्याचबरोबर शेतीचाही पुरावा आपल्याला दिसतो. त्याचबरोबर भटके जीवन दिसतं. त्याचबरोबर काही क्राफ्ट दिसतात बघा, काही क्राफ्ट पण आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. सेटलमेंट्स आपल्याला स्मॉल आहेत, काही ठिकाणी लार्जर सेटलमेंट्स आहेत बघा. लार्जर सेटलमेंट्स आपल्याला हडप्पाला दिसतात, मोहेंजोदरो दिसतात आणि धोलावीरा, राखीगडी या ठिकाणी आपल्याला बरोबर स्थापना वर्ष, शोध लावणारे व्यक्ती यावर पण प्रश्न येतात. बरोबर आहे संग्राम. पण विषय काय आहे की आता सर्टन लेवल तर तेच ते रिपीटेड होत नाही. आपल्याला अपडेटेड क्वेश्चन्स काय आहेत ते आपण बघूयाच. आपल्याला 25चा क्वेश्चन पेपर आहे बघा, तो बघूया. 23चा प्रश्न असेल, 24चा प्रश्नपत्रिका असेल, 2200 असेल. सेटचे 2011 पासूनचे क्वेश्चन पेपर उपलब्ध आहेत बघा, हिस्ट्रीचे किंवा पेपर 1चे सुद्धा. आणि नेटचे 2009 पासूनचे क्वेश्चन पेपर आपल्याला मिळतात बघा. म्हणजे साईटवर तुम्ही गेलात तर तुम्हाला 2009 पासूनचे सेटचे नेटचे क्वेश्चन पेपर तुम्हाला ऑनलाईन उपलब्ध होतात बघा. ते सुद्धा तुम्ही सोडवून बघितलं तर त्यातनं तुम्हाला अंदाज येऊन जातो बघा. काय ते सुद्धा तुम्ही चेक करून बघा. तुम्हाला ते दाखवतो, मी ते वेबसाईटला व्हिजिट करून तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी हे पेपर मिळतात आपल्याला. रिसेंट आर्किओलॉजिकल एव्हिडन्स also indicate the emergence of Harappan civilization from early farming community. सुरुवातीच्या शेती करणाऱ्या कम्युनिटी पासून त्याची सुरुवात झालेली आहे का, तर अराउंड कुठला बघा 7000 BC, इसवी सन पूर्व 7000. अर्बन फेज मध्ये त्याला मॅच्युअर म्हणतो. त्यामध्ये ग्रॅज्युअल ट्रान्सफॉर्मेशन झालं, अंतर्गत सुधारणा सुद्धा झाली का, विकास झाला. मग काय काय झालं बाबा, हडप्पन सेटलमेंट किती आहे बघा, 2000 हडप्पन आर्किओलॉजिकल साइट्स आपल्याला अभ्यासामध्ये दिसतात. मग ह्यासाठी तुम्हाला अजून बारक्या बारक्या साइट्स बघायचे असतील तर बघा, उपिंद्र सिंगचं पुस्तक आहे बघा. उपिंद्र सिंगचं अर्ली एन्शियंट अँड अर्ली मिडिवल इंडिया नावाचं बुक आहे बघा. एन्शियंट अँड अर्ली मिडिवल इंडिया या नावाचं बुक आहे बघा. लक्षात घ्या, एन्शियंट अँड अर्ली मिडिवल इंडिया नावाचं बुक आहे, हे लक्षात घ्या. ह्या पुस्तकात नाही तुम्हाला बऱ्याच गोष्टीची माहिती मिळते बघा. बऱ्याच गोष्टीची माहिती त्यातनं उपलब्ध होऊ शकते. एन्शियंटचे जवळजवळ 25 प्रश्न जर म्हणले तर 10-12 प्रश्न आपल्याला ह्या पुस्तकातून सापडतात बघा. 10 ते 12 प्रश्न या पुस्तकातून आपल्याला सापडतात. त्यामुळे हे पुस्तक आपल्यासाठी जरा महत्त्वाचं आहे बघा. दुसरं आहे बघा, DN झाचं पुस्तक आहे, ते सुद्धा तुम्ही वापरलं तर चांगली गोष्ट आहे बघा. म्हणजे कोणतं पुस्तकं वापरता तुम्ही आणि त्याच्यानुसार पण तुम्हाला पुस्तकांमध्ये सुद्धा अपडेट करता आलं पाहिजे. उपिंद्र सिंगचं पुस्तक सांगितलं आता. तसं DN झाचं एक पुस्तक आहे, रोहिदास फुलारी. गुड आफ्टरनून. आवाज येतोय का बघा सगळ्यांना? ओके, चला आपण आता पुढचा भाग बघू. याच्यामध्ये काय आहे बघा, ह्या दिलेलं काय आपल्या परीक्षेच्या संदर्भात असणारा काय काय भाग दिसतो. तर
राखीगढी, 5 मेजर सिटीज आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. 5 मेजर मध्ये कुठले आहे बघा, राखीगढी, मोहेंजोदारो, हडप्पा, धोलावीरा आणि गणवेरीवाला. The remaining sites come under different categories such as regional center, agricultural village, ports and manufacturing. आता यावर त्या पोर्ट सिटीवर प्रश्न विचारलेला आहे बघा. हडप्पन पोर्ट सिटीज कोणते आहेत बघा, इथे बघा बालाकोट आहे, हे पोर्ट सिटीज आहे बघा, बालाकोट बरोबर, बालाकोट. नागेश्वर ही पोर्ट सिटीज आहे बघा, लक्षात घ्या. ह्याच्यावर प्रश्न सेटला आहे एकदा, लक्षात घ्या. ह्या याच्यावरती बालाकोट आणि याच्यावर प्रश्न आहे बघा, पोर्ट सिटीज ऑफ हडप्पा. बघा आपण प्रश्न म्हणलं याच्यावर प्रश्न आलेला आहे. दुसरा प्रश्न असा विचारलेला आहे बघा, लोथल आणि कालिबंगन या ठिकाणी फायर अल्टार आहे. फायर अल्टार म्हणजे काय बघा, अग्निकुंड. याच्यावर पण प्रश्न आलेला आहे बघा. हे 2 प्रश्न तर आपल्याला दिसतात बघा त्यातनं आलेले. म्हणजे आपण साईट जर व्यवस्थित बघितल्या किंवा आपल्याला म्हणलं किंवा धोलावीरा ही शहर 3 भागात विभागलेलं आहे. म्हणजे कसं बघा, त्या बाजूला घेतलं आपण काय बघा, मिडल टाउन मध्ये आहे बघा, त्याच्यात सिटाडेल मोठं शहर, मिडल टाउन मध्य शहर आणि लोअर टाउन असं 3 भागात आपल्याला धोलावीरा ही शहर किंवा हे ठिकाण विभागलेलं दिसतं. बाकी सगळे सिटाडेल आणि लोअर टाउन या 2च भागात विभागलेले आहेत बघा. सिटाडेल आणि लोअर टाउन या 2च घटकामध्ये ते विभागलेले दिसतात. ओके, 2च ह्याच्यात ते विभागलेले दिसतात. ओके, ते सांगायचं. हे एक प्रश्न विचारलेला आहे, तो एक प्रश्न सेटला विचारलेला प्रश्न तुम्हाला दाखवतो बघा. काय सबसिस्टन्स स्ट्रॅटेजीज काय बघा, हडप्पन कल्चर डेव्हलप areas occupied by early Harappan culture. This culture also shared certain common elements. Subsistence strategies. Harappan a wide range of plant and animal, including fish. Fish पण आपल्याला त्या ठिकाणी सापडलेले बघा. आता ह्याच्यामध्ये कालिबंगनला अजून एक आहे बघा, काय बघा, नांगरलेली शेती मिळते. नांगरलेली शेती, फरोलँड, त्याला आपण इंग्रजीत काय येतं लिहूया बघा, नांगरलेली शेती ते आपल्याला सापडते. फरोलँड, फरोलँड आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. कालिबंगनला हे मिळतं आपल्याला. कालिबंगनला अजून काय मिळतं, अग्निकुंड मिळतं बरोबर. रिकन्स्ट्रक्ट डायटरी प्रॅक्टिस, त्यातनं आपल्याला अन्नधान्य कोणतं असावं किंवा अन्न काय होतं किंवा बिया काय होतं हे आपल्याला आर्किओलॉजी बोटनीचे म्हणजे आर्किओ बोटनिस्ट म्हणजे पुरातत्वीय आणि वनस्पती शास्त्राचे अभ्यासक आपल्याला सांगतात. आणि याच्यावर एक प्रश्न सेटला आहे बघा, पॅलिओ बोटनीचा प्रश्न विचारला. पॅलिओ बोटनी मीन्स काय, वनस्पतीचा अभ्यास करणे. वनस्पतीचा अभ्यास करणे मीन्स पॅलिओ बोटनी. येते का, लक्षात येते का बघा, काय म्हणतोय ते लक्षात येते का बघा. प्रश्न काय काय त्या पद्धतीने बघायला लागेल बघा. हे बघा हरप्पन साइट्स, हरप्पन साइट्सला काय सापडलेलं आहे बघा. हरप्पन साइट्स मध्ये आपल्याला गहू, बार्ले, लेंटिल, चिकपी, सिसम, मिलेट्स आर फाउंड फ्रॉम साइट इन गुजरात. पॉइंट्स ऑफ सम राईस आर रिलेटिव्हली रेअर. राईस त्या ठिकाणी मिळतात. आणि ह्याच्यावरती प्रश्न सेटला विचारलेला आहे, कोणते कोणत्या पिकं किंवा ग्रेन्स आपल्याला हडप्पन साइटला मिळतात. लक्षात ठेवा काय काय मिळते बघा. wheat, barley, lentil, chickpea and sesame, millets are found from sites in Gujarat and finds of rice are relatively rare. Finds of rice are relatively rare. हे आपल्या त्या ठिकाणी असलेलं दिसते. ओके, पुढे बघा ॲनिमल बोन्स पण आपल्याला सापडतात हरप्पन साइट्सला. त्यामध्ये कोणाकोणाचे ॲनिमल बोन्स सापडतात म्हणजे कोणत्या प्राण्यांची हाडं सापडतात बघा. हे दिलेलं आहे बघा. कॅटल आहे, शीप आहे, गोट आहे, बफेलो आणि पिग याचाही आपल्याला हाडं आपल्याला त्या ठिकाणी सापडतात. म्हणजे याचा अर्थ काय बाबा, त्यावेळेस ही हाडं वापरली जातात की ह्या प्राण्यांचा वापर हा मांसासाठी किंवा कशासाठी केला जात असावा. कारण प्राणी पाळण्याची कला तर आपल्याला नवाश्म काळातच आलेले दिसते. प्राणी डोमेस्टिकेशन ॲनिमल, डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल ही प्रक्रिया ही आपल्याला नवाश्म काळातच आलेला दिसते आपल्याला. Studies done by the archaeologists or zoo archaeologists indicate these animals were domesticated and bones of wild species such as boar, deer and gharial
are also found. We do not know whether the Harappan hunted these animals. आपल्याला माहित नाही त्यांची हाडं मिळतात, पण आपण असं ठामपणे सांगू शकत नाही की ते शिकार केल्यामुळे आहेत की ते मृत झालेत म्हणून त्यांचे असे हाडं पडलेले आहेत की काय आहे ते आपल्याला बघायला पाहिजे. कारण हंटिंग असेल तर त्याच्यावर आपल्याला काही ना काहीतरी सापडायला पाहिजे बघा, जे विजा किंवा जखम काहीतरी त्यावरती झालेले असले सापडले पाहिजे. बोन्स ऑफ फिश अँड फॉल्स आर ऑल्सो फाउंड. या ठिकाणी आपल्याला दिसतं. द ॲग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी पण आपल्याला त्यामध्ये काय काय दिसतात बघा. द प्रिव्हेलन्स ऑफ ॲग्रिकल्चर इज इंडिकेटेड बाय फाइंड्स ऑफ ग्रेन. ग्रेन आहे तर त्या ठिकाणी शेती असणारच आहे हडप्पन काळात. आपल्याला नांगरलेली शेती मिळते बघा, नांगरलेली शेती. ॲक्च्युअल ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस वेअर सीड्स ब्रॉडकास्ट स्कॅटर्ड ऑन प्लग लँड. प्लग लँड म्हणजे नांगरलेली शेती किंवा त्याला फरो लँड म्हणलेलं आहे बघा. रिप्रेझेंटेशन ऑन सील अँड टेराकोटा indicate the bull was known, and archaeologists extrapolate from this that oxen were used for the plugging. म्हणजे नांगरण्यासाठी याचा वापर केला जातो. टेराकोटा बुल आपल्याला त्या टेराकोटामध्ये सापडतो. याचा नांगरण्यासाठी वापर करत असावेत. याचा नांगरण्यासाठी वापर करत असावेत. मॉडेल्स ऑफ द प्लग हॅव बीन फाउंड ॲट साइट चोलिस्तान अँड बनवली या रिजन मध्ये दिसते. चोलिस्तान आणि बनवली रिजन मध्ये दिसतं. आर्किओलॉजिस्ट हॅव ऑल्सो फाउंड एवढंच प्लग आहे. आता इथं सांगितलं बघा, नांगरलेली शेती कुठे सापडते आपल्याला? कालीबंगन. कुठं आहे? राजस्थानला. हा प्रश्न डायरेक्ट तुम्ही सेटला लक्षात ठेवा. नांगरलेली शेती खालीलपैकी कोणत्या हडप्पन ठिकाणी सापडते? तर कालीबंगनला सापडते. नांगरलेली शेती आपल्याला हडप्पनच्या कालीबंगन या ठिकाणी सापडते, जे राजस्थानमध्ये आहे. समजतंय का बघा? अर्ली हरप्पन लेवल. द फील्ड हॅज टू सेट्स ऑफ फरो ॲट राईट अँगल टू इच अदर. राईट अँगल टू इच अदर म्हणजे अशा पद्धतीची शेती असे नांगरलेले दिसतात. उभं आडवं नांगरलेलं दिसतं. राईट अँगल्स टू इच अदर सजेस्टिंग दॅट टू डिफरंट क्रॉप्स वेअर ग्रोन टुगेदर. याचा अर्थ की दोन वेगवेगळी पिकं ते लावत असावेत किंवा त्यांची लागवड करत असावेत. बरोबर. आर्किओलॉजिस्ट हॅव ऑल्सो ट्राय टू आयडेंटिफाय द टूल्स यूज फॉर harvesting. Did the Harappan use stone blade set in wooden handles or did they use metal? Most Harappan sites are located in semi-arid region. Semi-arid region मध्ये आपल्याला बहुतांश हरप्पन साइट्स दिसतात. इरिगेशन आपल्याला त्या ठिकाणी असलेलं दिसतं. कॅनल पण आपल्याला सापडतात. कॅनल स्ट्रेसेस ऑफ कॅनलचाही पुरा आपल्याला हडप्पन साइट्स मध्ये सापडतो. कॅनल कुठे सापडतं? तर शोरतोगईला सापडतो बघा. शोरतोगई या ठिकाणी कॅनल मिळतो. कॅनलचा पुरावा सापडतो, जे अफगाणिस्तानमध्ये आहे. बट नॉट इन पंजाब और सिंध. लक्षात घ्या, कॅनल हडप्पाच्या शोरतोगाई या ठिकाणी आपल्याला कॅनल सापडतो. कॅनल काय बघा, सिल्टेड अप लॉंग अगो इट इज लाईक वॉटर ड्रॉन फ्रॉम द वेल यूज फॉर द इरिगेशन. आणि काल प्रश्न आपण अरगट्ट बघितलं. अरगट्ट म्हणजे काय? वॉटर लिफ्टिंग डिव्हाइस. त्याच्यावर ऑलरेडी नेटला आलेला प्रश्न 2024च्या ऑगस्टमध्ये आणि सेटला सुद्धा त्याच्यावर क्वेश्चन्स आलेला आहे. म्हणजे काय म्हणतात की धोलावीरा वॉटर रिझर्वायर आपल्याला कुठे सापडतात बघा. वॉटर रिझर्वायर ॲट धोलावीरा. वॉटर रिझर्वायर ॲट धोलावीरा कुठे आहे? गुजरातमध्ये आहे. मे हॅव एव्हिडन्स स्टोअर वॉटर फॉर ॲग्रिकल्चर. शेतीसाठी पाणी साठवून ठेवत असावेत. शेतीसाठी पाणी साठवून ठेवत की आपल्याला एक एक माहिती आपण गोळा करत पुढे गेलं पाहिजे. चला बघा, हे काय बघा, कॉपर टूल्स बघून घ्या. काय प्रकारचे हडप्पा काळातले कॉपर टूल्स, काय प्रकारचे हडप्पा काळातले काय काय आहे बघा. हडप्पा काळातले कॉपर टूल्स. चला पुढे बघू. ह्याच्यामध्ये काय? Processing of food required a grinding equipment as well as vessels for mixing, blending and cooking. These were made of stone, metal and terracotta. This is an excerpt
from one of the earliest reports on excavation at Mohenjo-daro. The best known Harappan sites, म्हणजे हडप्पन मधली मोहेंजोदरो या साईडला मोहेंजोदाडो या साईडला सगळ्यात जास्त चांगलं उत्खनन झालेलं दिसतं. सगळ्यात जास्त चांगलं उत्खनन आपल्याला झालेलं दिसतं. ओके, चला पुढं काय बघा. पुढं बघा रिझर्वायर टू धोलावीरा. नोट द मॅशनरी वर्क. धोलावीराचं रिझर्वायर बघा, पाण्याचा साठा कशा पद्धतीचा आहे बघून घ्या. आणि ही बोट आहे बघा, त्यावेळेस ती बोट आहे बघा, सॅडल क्वेअर मध्ये. चला बघून घ्या पटापटा. पुढचा काय बघा, हडप्पन सिटी मोहेंजोदडो लोअर टाउन बघा. सिटाडेल ह्या प्रमाणे दाखवलेलं आहे बघा. सिटाडेल ह्या प्रमाणे दाखवलेलं आहे. सिटाडेल REM एरिया ही आर्किओलॉजिस्टची लँग्वेज आहे बघा. DKG साऊदर्न सेक्शन, ज्वेलरी, ट्रेंच ई ब्लॉक, DKC एरिया ब्लॉक आहे, DKB एरिया, DK एरिया, मोनीर एरिया, VSB एरिया, VSA एरिया 175. हे काय आर्किओलॉजिस्टने दिलेली टर्मिनॉलॉजी, नॉट अबाउट हडप्पन पीपल टर्मिनॉलॉजी. दिस टर्मिनॉलॉजी वॉज गिवन बाय archaeologists. These are the citadel and this is the lower town. Citadel and the lower town. GFD area, HRB area, HRA area 160 हे आपल्याला ते मोहेंजोदडो नावाचं शहर कसं वसलेलं आहे ते दाखवलेलं आहे. ओके, द लोअर टाउन काय बघा, त्याला वॉल्स आहेत का. लोअर टाउन वॉज ऑल्सो वॉल. आर्किओलॉजी डिजिग्नेटेड सिटाडेल अँड लोअर टाउन रेस्पेक्टिव्हली. Citadel highest to the fact that the building were constructed on mud brick platform. It was a wall. म्हणजे काय सिटाडेल जे आहे त्या ठिकाणी भिंतीला काय म्हणतात, भिंती असलेल्या दिसतात बघा. भिंती त्या ठिकाणी असलेल्या दिसतात. which mean that it was physically separated from the lower town. म्हणजे काय ह्याच्यापासून वेगळ्या झाल्या दिसतात. लोअर टाउन पासून वेगळे असणारं अस्तित्व आपल्याला लोअर टाउनचं दिसतं सिटाडेल पासून. The lower town was also wall. Several buildings were built on platform which serve as a foundation. It has been calculated that if one laborer move roughly a cubic meter of earth daily, just to put the foundation in place, it would have required 4 million person day. In other words, mobilizing labor on a very large scale. Consider the something. काय काय बा त्यातली माहिती आपल्याला फक्त बघूया. काय काय हरप्पा was first city to be discovered, was badly destroyed by the brick robber. As early as 1875, Alexander Cunningham, the first Director General of the Archaeological Survey of India, often called the father of Indian archaeology. आणि ह्याच्यावर प्रश्न आहे बघा, ASI ची क्रोनॉलॉजी विचारली आहे, त्याचे डायरेक्टरची क्रोनॉलॉजी विचारलेली आहे आत्ताच्या नेटवर 24च्या पेपरमध्ये. Often called as the father of Indian archaeology, noted that the amount of brick taken from the ancient site was enough to lay brick for about 100 miles of the railway line between the Lahore and Multan. Thus, the many of the ancient structure at the site damaged. In contrast, Mohenjo-daro was far better preserved. हे आपल्याला दिसतं. काय काय बघा त्यात आपण फक्त सन ड्रायड बिस्क काय बघा, ब्रिक्स आहेत, त्यामध्ये भाजक्या विटा आहेत, उन्हात वाळवलेल्या सुद्धा विटा आपल्याला त्या ठिकाणी वापरलेल्या दिसतात. उन्हात वाळवलेल्या विटाही दिसतात. आणि ब्रेड 4 टाइम्स त्याच्यामध्ये लेंथ आणि ब्रेड मधला असणारा फरक. ट्वाइस द हाईट सच ब्रिक्स वेर यूज ॲट काय म्हणतात 3:4:1 किंवा 4:3:1 अशा पद्धतीचं आपल्याला त्याचं प्रमाण दिसतं. ड्रेन इन द मोहेंजोदारो. ड्रेन इन द नोटीस द ह्यूज ओपनिंग ऑफ द ड्रेन. मोहेंजोदारो मधला असणारा ड्रेन बघा. ओके, समजतंय का बघा. ऋषभ
संपदा, संग्राम, प्रगती समजतंय का? समजत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, नसेल समजत तर तसंही कमेंट करा. चला पटापटापट सांगा लवकर कमेंट बॉक्समध्ये. कोण कोण सांगताय बघा. संग्राम, संपदा, प्रगती, ऋषभ, अजून कोण आहे बघा. ऋषभ, एखाद्या वेळेस समजलं नाही तर लगेच विचारा, आपल्याला काय अडचण नाही बघा. आपल्याला विषय समजून घेऊन रिझल्ट आला पाहिजे. आपला विषय समजून घेऊन आपला रिझल्ट आला पाहिजे बघा. संपदा राठोड, राठोड, संपदा राठोड. समजलं पाहिजे बघा, विषय समजला पाहिजे. आपलं त्यात मास्टर झालेलं, आपल्याला परीक्षा कशी पास व्हायची एवढं कळायला भरपूर झालं बघा. ग्रीड पॅटर्न मध्ये आपल्याला असले दिसतं. ग्रीड पॅटर्न. Or first, then houses built among them. The domestic wastewater had to flow into the street drain. Every house needed to have at least one wall along the street. आपल्याला घरं कशी आहेत काय आहे ते आपल्याला बघायचं. सिटाडेल बद्दल दिले. While the most Harappan settlement have a small high western part, पश्चिमेला, and larger lower there is variation. Dholagir and Lothar, the entire settlement was fortified, and section within the towns were also separated by walls. The citadel within the lower Lothar was not wall off, but was built at higher height वर ते बांधलं गेलं होतं. लोथलचं म्हणजे सगळे त्यासाठी बांधलेलं नव्हतं. डोमेस्टिक आर्किटेक्चर आपल्याला त्यामध्ये मोस्ट एन्शियंट सिस्टम इट डिस्कवर. काय काय बा त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आपण बघूया. लोअर टाउन ॲट मोहेंजोदाडो provide example of residential building. Many were centered on a courtyard with rooms on all sides. The courtyard was probably the center of activities such as cooking and weaving, particularly during a hot and dry weather. What is also interesting is an apparent concern for privacy. There are no windows in wall along the ground level. Besides, the main entrance does not give a direct view of the interior or courtyard. Every house has its own bathroom. प्रत्येक घराला स्वतःचं बाथरूम असल्याचा पुरावा या ठिकाणी आपल्याला सापडतो. प्रत्येक घराला स्वतःचं बाथरूम असल्याचा पुरावा आपल्याला या ठिकाणी सापडतो. ते भिंतीला जोडलेला आहे. स्ट्रीट ड्रेन. सम हाऊसेस हॅव रिमेन्स ऑफ स्टेअरकेस. त्याला काय म्हणतात, पायऱ्या उतरायला आहे. हॅडवेल. प्रत्येक घरामध्ये आपल्याला मेनी हाऊसेस हॅड अ वेल. प्रत्येक घरामध्ये आपल्याला विहीर असलेले दिसते. Used by passers, scholars have estimated the total number of wells in Mohenjo-daro. 700 च्या आसपास आपल्याला विहिरी आपल्याला फक्त मोहेंजोदडो या ठिकाणी दिसतात. हे बघा ठिकाण काय. सिटाडेलचं दिलेलं बघा. आर्किओलॉजिस्ट टर्मिनॉलॉजी असणार ठिकाण. आपण आता मॅप आणि त्यातनं असणाऱ्या काही गोष्टी बघितल्या. आता पण थोडक्यात त्याचं कशा पद्धतीने हडप्पा हे सभ्यतेकडे आपण आलो ते बघूया आपण. आता आपण पुढे गेलो याच्यामध्ये अजून काही गोष्टी बघायच्या म्हणल्या तर काय प्रारंभिक बघायला लागलो तर काय आपल्याला दयाराम साहनीने हडप्पा या शहराची काय म्हणता येईल की शोध लावलेला आपल्याला दिसतं. दयाराम साहनी यांनी हडप्पाच्या व 1922 साली राखलदास बॅनर यांनी मोहेंजोदरोचा शोध लावला. आपल्याला इथं आपण लिहूया. दयाराम साहनी, जसं आपल्याला संग्रामनं मागा सांगितलं, संग्राम काय दयाराम साहनी हडप्पा बरोबर. दुसरं आपण बघितलं राखलदास बॅनर्जी. राखलदास बॅनर्जी कोण आहे बघा, मोहेंजोदारो.
SR राव, SR राव, लोथल. सांगा बघा अजून कुठले आठवतात का बघा. मी इथं 3 लिहिलं. तुम्हाला काय उत्खनन करते आपण उत्खनन करते आणि ठिकाण. उत्खनन करते आणि ते असणारं ठिकाण हडप्पन साइट्स. चला अजून तुम्हाला काय आठवतंय का बघा. पूर्ण कोणाची नाव आठवतात का बघा. इथं काही मी सांगितले नाव, आता तुम्ही बाकी सांगा. आणि हे सिंधू नदीच्या काय म्हणतात की परिसरात ही संस्कृती विकसित झाल्यामुळे त्याला सिंधू संस्कृती असं शब्द किंवा नाव पडलेलं आहे बघा. सिंधू संस्कृती, सैंधव संस्कृती सुद्धा म्हटलं जातं. सैंधव, सैंधवी संस्कृती अशी नावं आपल्याला काही लेखक देतात. संस्कृतीच्या शोधापूर्वी आर्यांच्या वैदिक संस्कृतीला भारतातील सर्वप्रथम प्राचीनतम संस्कृती समजण्यात येत असे. ज्यावेळेस हडप्पन होते त्यावेळेस मेसोपोटेमियन सिव्हिलायझेशन पण दिसते, सुमेरियन सिव्हिलायझेशन दिसते आणि चायनीज सिव्हिलायझेशन पण आपल्याला त्या ठिकाणी दिसते. पद्धतशीर उत्खनन आपल्याला सुरू झालेलं दिसतं. सिंधू संस्कृतीचा विस्तृत विस्तार, भग्नावशेष पंजाब, आपल्याला पंजाबमध्ये दिसतंय. सिंध आहे, काठेवाडक, राजपुतना, बलुचिस्तान या ठिकाणी आपल्याला त्याचा विकास झालेला दिसतो. पुढे बघितलं आपण तर लेखी पुराव्याचा अभाव आपल्याला याच्या ठिकाणी आहे बघा. या हडप्पन संस्कृतीचा आपल्याला लेखी पुरावा कुठं सापडत नाही. डायरेक्टली लेखी पुरावा कुठं सापडत नाही. आपल्याला काय सापडतं तर जे आर्किओलॉजिकल पुरावे आहेत तेच आपल्याला सापडतात. आर्किओलॉजिकल जे पुरावे आहेत तेच आपल्याला या ठिकाणी सापडताना दिसतात. लेखी पुराव्यांचा अभाव, यामुळे संस्कृतीचे पूर्ण ज्ञान आपल्याला होत नाही बघा. संस्कृतीचे पूर्ण ज्ञान आपल्याला त्यामुळं होत नाही. कारण आर्किओलॉजिकल माहिती असलं तरी लिटररी एव्हिडन्स आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. लिटररी एव्हिडन्स आपल्याला दिसत नाही. योजनाबद्ध नगर रचना ही याचं वैशिष्ट्य आहे बघा. टाउन प्लॅनिंग आपण एक्सटेंड बघितलं, काय बघितलं हडप्पन संस्कृती काय तेही बघितलं आपण. हडप्पा व मोहेंजोदडो या दोन प्रमुख नगराची नगररचना आणि गृहरचना, घरांचा आकार कसा होता, घर काय रस्ते काटकोनात आपल्याला असलेलं दिसतं. रस्ते काटकोनात, गृहरचना बहुतेक सारखीच असून आपल्याला त्यामध्ये काय दिसतंय शब्द काय म्हणता येईल की म्हणून सिंधू संस्कृतीला नगररचना व गृहरचना मोहेंजोदडोच्या वर्णनावरून स्पष्ट होईल. मोहेंजोदडो या स्थानिक शब्दाचा अर्थ काय बघा, मृतांची टेकडी असं म्हणलेलं आहे. माउंट्स ऑफ द डेड असा होतो. हे नगर सिंध प्रांतात काय म्हणता येईल की लारखाना जिल्ह्यात आहे. सिंध प्रांतामध्ये लारखाना जिल्हा जे आहे त्या ठिकाणी आपल्याला हे दिसतं. सिंध प्रांतामध्ये लारखाना जिल्ह्यात. मोहेंजोदडोच्या उत्तरेस हडप्पा 564 किलोमीटर अंतरावर आहे. या नगराच्या आतापर्यंत जमिनी एकाखाली एक असे 7 थर आहेत. एकाखाली एक असे 7 थर आपल्याला सापडतात बघा. नगराचे एकाखाली एक असे 7 थर असलेले दिसतात. पुढं बघितलं त्याच्यामध्ये पुढचा भाग काय आणि त्याचा जी लिपी आहे ती वाचली न गेल्यामुळे सगळा प्रॉब्लेम आपल्याला दिसतो बघा. आपल्याला ती वाचता आली नाही लिपी, त्याच्यामुळे आपल्याला समस्या निर्माण होतात की नक्की काय असावं. जसं की महास्नानगृह आहे, हे आपण आजच्या काळाला जोडून सांगतो हे महास्नानगृह असावं किंवा महास्नानगृह आहे. बरोबर, म्हणजे काय की आता जे धार्मिक विधी होतात किंवा त्या गोष्टी कळतात त्याच्यावरून आपण त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करतो. दक्षिण उत्तर असं त्यामध्ये रस्ते पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा दिसतात बघा. नगररचना व गृहरचना करताना सौंदर्यापेक्षा त्याचं उपयुक्तता काय याकडे लक्ष दिलेलं दिसतं बघा. त्यामध्ये
सौंदर्य कसं म्हणजे कलात्मक सौंदर्य त्यामध्ये आहे की त्याची उपयुक्त व्हॅल्यू किती आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू किती आहे, वापरता येण्यासारखं काय आहे, त्याच्यावरती अवलंबून असलेलं दिसतं. त्याच्यावरती अवलंबून असलेलं दिसतं आपल्याला या ठिकाणी. पुढं काय बघा, उपरस्ते, गल्ल्या 3 वर्गात आपल्याला दिसतात. उपरस्ते पण आहेत, रस्ते आहेत, मुख्य रस्ते आहेत आणि गल्ल्याही आपल्याला दिसतात. बघा आजच्या काळात आपण बघतो की काय काय प्रकारचं आहे, कसं आहे ते आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. त्यावर दिवाबत्तीची व्यवस्था होती, रस्त्याला समांतर नाल्या होत्या, म्हणजे ड्रेनेज सिस्टीम पण आपल्याला त्या ठिकाणी दिसते. ड्रेनेज सिस्टीम पण आपल्याला बरोबर असलेले दिसते. ड्रेनेज पॅटर्न इन हरप्पन सिव्हिलायझेशन. काय ग्रीड पॅटर्नमध्ये हडप्पन सिव्हिलायझेशन असलेलं दिसतं. ग्रीड पॅटर्नमध्ये हडप्पन सभ्यता असलेले दिसते. आता बाकीची नावं सांगा म्हणलं तुम्हाला. मी काही नावं सांगितलं तर तुम्ही बाकीची नावं सांगा बघू. मी सांगतोच पण तुम्ही पण प्रयत्न करा. मी सांगतोच पण तुम्हीही प्रयत्न करा. काय प्रत्येक घरातील पाणी एक लहान नालीद्वारा प्रमुख नालीत येत असे आणि त्या काय मध्ये प्रत्येक घराघरात आपल्याला विहीर असल्याचं दिसतं बघा. म्हणजे सर्रासपणे हडप्पामध्ये आपण बघितलं आणि एनसीईआरटीत काय सांगितलं आपल्याला 700 विहिरी असल्याचा पुरावा आपल्याला त्यामध्ये दिसतो. 700 विहिरी असल्याचा पुरावा दिसतो. 700 विहिरी म्हणजे किती झाले बघा, म्हणजे किती आपल्याला आर्किओलॉजिकल ते बघणं गरजेचं आहे बघा. ओके. महास्नानगृह, आता पुढचा हडप्पाचं असणार वैशिष्ट्य महास्नानगृह. ओके चला आता बघा. आता हे फक्त तुम्हाला ठिकाण याच्यावरनं बोललो होतो आपण, तसा प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा की आर्किओलॉजिस्ट आणि कोणी त्याचं उत्खनन केलेलं आहे, बरोबर, त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. काय काय आहे बघा आर्किओलॉजिस्ट आणि त्याचे असणारं एस आर राव, राखलदास बॅनर्जी, बिस्त आहे बघा. रोपरचं कोणी केलेलं आहे बघा, रोपरचं पण आहे बघा, रोपरचं आहे बघा. परत काय कालिबंगांचं उत्खनन कोणी केलेलं आहे तेही पाहणं गरजेचं आहे बघा. कालिबंगांचं उत्खनन कोणी केलेलं आहे तेही पाहणं गरजेचं आहे. बनवलीचं कोणी केलेलं आहे तेही बघणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे उत्खनन कसं केलेलं आहे, काय केलेलं आहे हे बघायला पाहिजे आपण. प्रमुख नाले आपल्याला बघितलं आपण तसं. आता आपण पुढचा भाग बघू. काय महास्नानगृह जे मगाच्या एक साईडे दिलेलं आहे बघा, ते आपण त्यातलं महास्नान ग्रेट बाथ आपण म्हणतो. द ग्रेट बाथ वॉज अ लार्ज रेक्टँग्युलर टँक इन कोर्ट यार्ड सराउंडेड बाय कॉरिडॉर. कॉरिडॉरला सराउंडेड दिसतं on 4 sides. There were 2 flight of steps on north and the south leading into the tank, which was made watertight by setting bricks on edge and using a mortar of the gypsum. Gypsumचा वापर त्या ठिकाणी केलेला, mortar of the gypsumचा वापर. There were rooms on 3 sides, in one of which was a large well. Water from the tank flowed into the huge drain across a lane to the north. lay a smaller building with 8 bathroom. आता ह्याच्यामध्ये आपण चित्र बघूयात बघा. युनिकनेस ऑफ स्ट्रक्चर आज कॉन्टेक्स्ट काय बघा, सिटाडेल मध्ये असलेलं दिसतं. पिलर्ड हॉल आहे. चला आता ट्रॅकिंग सोशल डिफरन्सेस, सामाजिक वेगळेपण काय होतं का, त्याचं सामाजिक वेगळेपण काय होतं का. Archaeologists generally use certain strategies to find out whether there were social and economic differences amongst people living within a particular culture. These include studying burials. You are probably familiar with the massive pyramids of Egypt, some of which were contemporaneous with the Harappan civilization. Many of these pyramids were royal burials where enormous quantities of wealth was buried. अनेक संपत्ती त्यामध्ये आपल्याला पुरली गेलेली दिसते. राखीगढी सूरजभान, बरोबर. आपल्याला त्या जोड्या लावा आणि त्याच्यामध्ये पण इंटरेस्ट घेऊन बघायला पाहिजे आणि क्वेश्चन्स कसे आहेत त्याच्याकडे पण आपण जाऊयात बघा. ब्युरियल इन हरप्पन साइट्स, डेड वेअर किंवा जे डेड आहेत त्यांना पिट्स मध्ये पुरलं जायचं. काय म्हणतात त्याला, दफनभूमी. Laid in pits.
Sometimes there were differences in the way the burial pits was made. In some instances, the hollowed out spaces were lined with brick. Could this variation be an indication of social differences? We are not sure. Copper mirror आपल्याला दिसतो बघा हडप्पन साइडचा कॉपर मिरर बघून घ्या. आज आपण आजच्या लेक्चरमध्ये हडप्पनचे इंट्रोडक्शन घेऊ. जास्तीत जास्त जेवढं काही वेगवेगळ्या आस्पेक्ट्सना हडप्पन सभ्यता बघू आणि उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण त्याच्यावर उद्या सुट्टी आहे सोमवारी आज आणखी डिटेलमध्ये जाऊयात. बघा ऑर्नामेंट्स पण आपल्याला दिसतात बघा. काही ग्रेव्समध्ये काही जी काही पुरलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ऑर्नामेंट्स पण दिसतात. पॉटरी दिसते, कंटेन ऑर्नामेंट्स पॉटरी परहॅप्स इंडिकेटिंग बिलीव्ह दॅट देअर कुड बी यूज आफ्टर लाईफ. याच्यावरून असा अर्थ काढला जाऊ शकतो की मृत्यूनंतरच्या जगावर त्यांचा विश्वास असावा का. मृत्यूनंतरच्या जगावर त्यांचा विश्वास असावा का हाही प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पडलेला दिसतो. मृत्यूनंतर जग त्याच्यावर त्यांचा विश्वास असावा का. In fact, the excavation at the cemetery in Harappa in the mid-18 ला म्हणजे काय 1980 mid 1980 या ठिकाणी उत्खनन केलेलं आहे. ब्युरियल प्रॅक्टिसेस इन हडप्पन सिव्हिलायझेशन. त्या ऑर्नामेंट कशापासून बनलेले आहेत बघा. ऑर्नामेंट बनलेले आहेत बघा. बीड्स आहेत, जास्पर आहे, शेल रिंग आहे. ओके आणखी काय बघा काइंड्स ऑफ सेमी प्रेशियस स्टोन बीड हंड्रेड्स ऑफ मायक्रो बीड्स was found near the skull of male. In some instances, the dead were buried with copper mirror, but on the whole, it appears that the Harappan did not believe in burying the precious things with the dead. Precious thing with the dead. काय बघा. लोथल SR राव आहे बघा. रंगनाथ राव नाही, SR राव. SR राव, not रंगनाथ राव. SR राव, नॉट लोथर. लुकिंग फॉर लक्झरीज. मग चैनीचं जीवन कसं असावं त्यांचं हे फेन स्पॉटवरनं त्यांनी सांगितलं. फेन स्पॉटवरनं आपण कसं सांगणार बघा. फेन स्पॉट, दिस इज कॉल्ड एज अ फेन स्पॉट. हिअर इज अ लुक ॲट हिअर, दिस इज द फेन स्पॉट. तर याचा अर्थ असा की याचं प्रमाण की याचं उत्पादन हे कमी होत असावं. काय याचं उत्पादन हे कमी होत असावं त्याच्यामुळे त्याला फेन स्पॉट असं म्हणलेलं. फेन स्पॉट. अनदर स्ट्रॅटेजीज टू आयडेंटिफाय द सोशल डिफरन्सेस इज टू स्टडी द आर्टिफॅक्ट्स. म्हणजे त्या वापरणाऱ्या वस्तू याच्यावर सामाजिक वेगळेपण किंवा वेगळ्या प्रकारचं सामाजिक वेगळेपण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला या ठिकाणी दिसतो. सामाजिक वेगळेपण असण्याचा प्रयत्न दिसतो. लक्झरियस चैनीच्या आणि उपयुक्त असणाऱ्या गोष्टी. क्लासिफाय उपयोगाच्या गोष्टी आणि चैनीच्या गोष्टी असं ब्रॉडली त्याला वेगवेगळं वर्गीकरण केलेलं. फर्स्ट कॅटेगरीमध्ये आपल्याला काय डेली यूजचे असणारे काही घटक फेअरली इझिली आउट ऑफ ऑर्डिनरी मटेरियल सच एज स्टोन ऑर क्ले. मातीपासून किंवा दगडापासून बनवणारे जे दैनंदिन वापरासाठी असणारे असतात. त्याच्यामध्ये पॉटरी असणार, क्वेर्न असणार, निडल असणार, फ्लेश रबर असणार, बॉडी स्क्रबर असणार आणि आर यूज फाउंड डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द सेटल. ते सगळीकडे सापडणार. दैनंदिन वापराच्या वस्तू ह्या सगळीकडेच त्या सभ्यतेमध्ये सापडणार. सगळ्याच ठिकाणी त्यांचं आपल्याला अस्तित्व दिसणार. आर्किओलॉजिस्ट ॲझम ऑब्जेक्ट्स वेअर लक्झरियस इफ दे आर रेअर ऑर मेड फ्रॉम द कॉस्टली नॉन लोकल मटेरियल्स ऑर विथ द कॉम्प्लिकेटेड टेक्नॉलॉजीज. Thus the little pots of hens, a material made of ground, sand or silica mixed with color and gum than fire, were probably considered precious because they were difficult to make. असले दिसतं. फेन स्पॉट हा आपल्याला सगळीकडे सापडताना दिसत नाही. हा जो आहे हा सगळीकडे सापडताना दिसत नाही. जो काही हा दिसतो तो सिटाडेल मध्ये जास्त दिसतो, बाकीकडे दिसत नाही. त्यामुळे त्याला असं म्हणलं जातं ही चैनीची गोष्ट असेल किंवा श्रीमंत लोक त्या काळातले ते वापरत असावेत. सगळे सरासरी सगळे त्याचा उपयोग घेत नसावेत. Situation become more complicated when we find what seems to be articles of daily in such spindle wheels made of rare materials such as fanes. Do we classify these as utilitarian or luxurious?
Hoards are objects kept carefully by people, often inside containers such as pots. Such hoard can be of jewelry or metal objects, save for a reuse by metalwork. If for some reason the original owner do not retrieve them, they remain where they are left till some archaeologist finds them. If we study the distribution of such artifacts, आपण ज्या artifacts आहेत यांचं जर वितरण पाहिलं, we find that rare objects made of valuable material are genuinely concentrated in large settlements like Mohenjo-daro, Harappa, and are rarely found in the smaller settlements. For example, miniature pot of fins and perhaps used as perfume bottle are found mostly in the Mohenjo-daro. Perfume bottle आपल्याला Mohenjo-daro आणि हडप्पा या ठिकाणी सापडलेले दिसते. And there are none from the small settlements like Kalibangan. Gold too was rare. Gold सुद्धा आपल्याला या ठिकाणी दुर्मिळ असलेलं दिसतं बघा. At present, precious all the gold jewelry found at Harappan sites are recovered from the hoard. Gold silver सुद्धा gold jewelry आपल्याला त्या hoards मधून आपल्याला सापडलेली दिसते. ओके, पुढचा भाग बघू आपण आता. फाइंडिंग अबाउट द क्राफ्ट प्रोडक्शन्स. कारागिरी काय प्रकारचे. लोकेट चान्नूदारो. मॅप वरचे आपण चान्नूदारो बघितले बघ, कुठल्या बाजूला आहे आपण बघितलं मॅप. त्या ठिकाणी आपल्याला कारागिरी दिसते. टायनी सेटलमेंट, छोटी असणारी वसाहत दिसते. किती आहे बघा, 7 हेक्टर. 7 हेक्टर म्हणजे किती बघा, 14 अर्धा किती 3.5 म्हणजे 14 17.5 एकराची असणारी आपल्याला ती दिसते. कुठली, चान्नूदारो नावाची सेटलमेंट. And then we will talk about Mohenjo-daro, 125 hectares म्हणजे 125 हेक्टर. 1 एकर म्हणजे किती, 1 हेक्टर म्हणजे किती, 2.5 एकर असतो बघा, 100 गुंठे. ऑलमोस्ट एक्सक्लुसिव्हली डिवोटेड टू क्राफ्ट प्रोडक्शन इन्क्लुडिंग बीड मेकिंग. काय बघा चान्नूदारोला, चान्नूदारो काय, बीड मेकिंग, शेल कटिंग, मेटल वर्किंग, सील मेकिंग अँड वेट मेकिंग. ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसतात. दीज आर हिअर. कुठल्या कुठल्या इंडस्ट्रीज किंवा कारागिरी होत असे बघा, बघून घ्या. मणी उद्योग असायचा, शेल कटिंग, मेटल वर्किंग, धातूचं काम व्हायचं त्याच्यावरनं, आणि सील मेकिंग जे काही नाणी आहेत त्यासारखं, आणि वजन मापायचं, वजन माप बनवायचे पण त्या ठिकाणी चालत. व्हरायटी ऑफ मटेरियल यूज टू मेक बीड्स इन द रिमार्केबल स्टोन लाईक कार्नेलियनचा त्या ठिकाणी वापर व्हायचा. कार्नेलियन ऑफ ब्युटिफुल अँड कलर. जास्पर वापरला जायचं. जास्पर, क्रिस्टल अँड कॉर्ड्स. आणि त्याच्यानंतर आहे बघा स्टिअटाइट्स अँड द मेटल लाईक कॉपर, ब्रॉन्झ अँड गोल्ड. Metal like copper, bronze and gold, shale, faience and terracotta or burnt clay. Some beads were made of 2 or more stones cemented together. Some of stone, gold cap पण आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. गोल्ड कॅप सुद्धा वापरलेले दिसतात. शेप्स आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दिसतात. डिस्क शेपचे असणारे शेप्स मध्ये पण आपला फरक आहे बघा. डिस्क शेप आहे, सिलेंड्रिकल शेप मध्ये आहेत आपल्याला त्या ठिकाणचे. स्पेरिकल म्हणजे ह्या प्रकारचा स्पेरिकल, सिलेंड्रिकल असणारा ह्या प्रकारचा असणारा. परत काय म्हणतात सिगमेंटेड, बॅरल शेप, सिगमेंटेड. समवेअर डेकोरेटेड बाय इन्साइजिंग ऑर द पेंटिंग पण आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आणि सम हॅड डिझाईन इच ऑन टू देम, हे आपल्याला त्यामध्ये दिसतं बघा. ओके, आपण त्याचे चित्र बघूयात बघा. ओके, इथपर्यंत बघा समजलेलं आहे का.
चला काय काय बघा अजून कळालेलं आहे बघा तुम्हाला. आपल्याला परत सामाजिक जीवन बघायचं आहे, धार्मिक जीवन बघायचं आहे, त्याचबरोबर त्यांचं काय म्हणता येईल की इंटरनॅशनल काय होतं का बाबा, त्यांचं कोणत्या कोणत्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला असलेल्या दिसतात व काय होतं एक्झॅक्टली. हडप्पन सभ्यता म्हटल्यानंतर आपल्याला कोणते कोणते घटक आपल्याला प्रश्न म्हणून बनवून येऊ शकतात, प्रश्न कुठल्या घटकाचे विचारले जाऊ शकतात. चला आपल्याला जे राहिलेलं भाग आहे ते बघू. हे बघा त्यातले टूल्स अँड बीड्स. बीड्स कशा प्रकारचे आहेत बघा, मनी कसे दिसतात बघा, बघून घ्या पटापट. बीड्स कसे दिसतात. सतीश सहारे, गुड आफ्टरनून. कोणाला काही प्रश्न असतील काय असेल तर डाऊट्स तर विचारत चला बघा. Techniques for making bead differed according to the material. Steatite, a very soft stone आहे. Steatite, a very soft stone was easily worked. त्याच्यावर सहजतेची कारागिरी करता येऊ शकत होती असा तो आहे. बरोबर. Some beads were molded out of paste made with the steatite powder. This permitted making a variety of shapes. अनेक प्रकारचे आकार त्यामध्ये दिसतात. Unlike geometrically forms made out of the harder stone, how the steatite microbead was made of remains a puzzle for archaeologists studying ancient technology. Archaeologists experiments have revealed. आता हे बघा पॉटरी बघून घ्या. पॉटरी ही आता दिल्लीमध्ये मिळतात, दिल्लीमध्ये दिसतात त्या एका ठिकाणी म्युझियम मध्ये आहेत. हडप्पन पॉटरी, पॉटरी हडप्पाच्या पॉटरीज बघून घ्या, चित्र बघून घ्या. Archaeologists' experiments have revealed that the red color of carnelian was obtained by firing the yellowish raw material and beads at various stages of production. Noodles were chipped into the rough shapes and then finely flaked into the final form. The grinding, polishing and drilling completed the process. Grinding पण केलं जायचं, polishing पण केलं जायचं. त्याचबरोबर काय म्हणता येईल की ड्रिलिंग यातनं ती प्रक्रिया पूर्ण केली जात असायची. त्यातनं ही प्रक्रिया पूर्ण केली जात असायची. आणि स्पेशलाइज्ड ड्रिल हॅव फाउंड ॲट चान्नोदारो, लोथल अँड मोर रिसेंटली ॲट धोलावीरा. नागेश्वर आणि बालाकोट आपण बघितलेलं आहे बघा, लोकेट केलेलं आहे. त्याला आपण काय म्हणलं, नोटीस बोथ सेटलमेंट नियर द कोस्ट, त्याला आपण पोर्ट सिटीज म्हणलेलं आहे. आणि या पोर्ट सिटीजवर क्वेश्चन MS सेटला आलेला आहे. महाराष्ट्रातल्या सेट परीक्षेला पोर्ट सिटीज कुठल्या आहेत बघा, नागेश्वर आणि बालाकोट. नागेश्वर अँड द बालाकोट आर द पोर्ट सिटीज. These were specialized center for making shell objects. कशासाठी, बँगलसाठी, लॅडल्ससाठी, इनले
which were taken to other settlements. Similarly, it is likely that finished products such as beads from Chanudara and Lothal were taken to the large urban centers such as the Mohenjo-daro and Harappa. या ठिकाणी आयडेंटिफाइंग सेंटर्स ऑफ प्रोडक्शन, उत्पादनाची ठिकाणं असणारे कोणते कोणते बघा. In order to identify center of craft production, archaeologists usually look for the following raw materials such as stone noodles, whole shells, copper ore or tools, unfinished objects, rejects and waste material. In fact, waste is one of the best indicators of craft work. For instance, if shell or stone is cut to make objects and then pieces of these material. टेराकोटा फिगर आहे बघा, टेराकोटा फिगर आपल्या हडप्पा काळातली काय आहे बघा, बघून घ्या. टेराकोटा फिगर जी आहे ती बघून घ्या. Sometimes larger waste pieces were used up to make smaller objects, but minuscule were usually left in the work area. These traces suggest that apart from the small and specialized center, craft production was also undertaken in large cities such as Mohenjo-daro. Mohenjo-daroला सुद्धा आपल्याला ते लार्ज सिटीमध्ये असलेलं दिसतं बघा, लार्ज सिटीमध्ये आपल्याला ते आलेलं दिसतं. स्ट्रॅटेजीज फॉर प्रोक्युरिंग हे बघून घ्या, काय बघा दिलेलं आहे. कॉपर ब्रॉन्झ वेसल्स, कॉपर ब्रॉन्झ वेसल्स, कॉपर ब्रॉन्झ वेसल्स कशा प्रकारचं आहे बघा, कॉपर ब्रॉन्झ वेसल्स. As is obvious, a variety of material used for craft production, while some such as clay were locally available. Many such as stone and timber, metal had to be procured from the outside the alluvial plain. The terracotta toy model of bullock cart suggests that this was one important means of transporting goods and people across the land routes. ठिकाणी आपल्याला असलेलं दिसतं बघा. पुढचा भाग बघितला आपण, रिव्हर अँड रूट्स. रिव्हर अँड म्हणजे काय, समुद्रमार्ग किंवा नदीमार्गे जाणारं सुद्धा आपल्याला रूट्स असलेलं दिसतं. मटेरियल फ्रॉम सब कॉन्टिनेंट अँड द बियॉन्ड. हरप्पन प्रोक्युर्ड मटेरियल फॉर क्राफ्ट प्रोडक्शन. मग त्यात ना कारागिरी काय काय, शोर्तुगाईला आपल्याला काय सापडते बघा, बालाकोट बघा. एस्टॅब्लिश सेटलमेंट्स नागेश्वर, बालाकोट अवेलेबल अँड अदर साइट्स शोर्तुगाई in Fur, Afghanistan, near the best source of lapis lazuli. Shortugai, इंद्रनील मणी म्हणतात बघा, लॅपिस lazuli, lapis lazuli, a blue stone that was apparently very high valued, and Lothal, which near source of carnelian. लोथलला काय दिलंय बघा, लोथलचं सोर्स लिहितोय बघा, कार्नेलियन. लिहून घ्या, लोथल कार्नेलियन, लोथलला कार्नेलियन. स्टीअर्डाइट फ्रॉम राजस्थान and metal from the another strategy for procuring raw material. Maybe have sent expedition to areas such as the Khetri region of Rajasthan for the copper, Khetri for copper, and South India for gold. These expeditions established communication with local communities. Occasional finds of Harappan artifacts such as the steatites, microbeads indicating such contacts. हे बघून घ्या, सगळे लिहून घ्या बघा. खेत्री एरियामध्ये आपल्याला बघितलं कॉपर.
गणेश्वर जोधपूर कल्चर आपल्याला त्यातनं आलेलं दिसतं. नॉन हरप्पन पॉटरी अँड अनयुज्युअल वेल्थ ऑफ कॉपर ऑब्जेक्ट्स. हे घेऊन घ्या. पोर्तुगाईला लॅपिस लेझली, लोथलला कार्नेलियन, साऊथला गोल्ड आणि कॉपर खित्रीला. या ठिकाणातून आपल्याला ज्या वस्तू आहेत त्या मिळत असतात. बघा हे सुतका जेंडर कुठे दिलं. मेलुहा हे म्हणलेलं आहे कशाला, हडप्पन सभ्यतेला. दिलमन हे मेसोपोटेमियन सिव्हिलायझेशनला म्हणलेलं आहे. दिलमन, हिअर इज अ दिलमन. These are mentioned in the Mesopotamian civilization literature. Mesopotamia civilization literature. समकालीन असणारी सभ्यता, हडप्पन सभ्यतेचे समकालीन असणारा भाग. कॉन्टॅक्ट विथ डिस्टंट लँड. हरप्पन जार फाउंड इन ओमान. हरप्पन मधला जार जो ओमान मध्ये सापडलेला. रिसेंट आर्किओलॉजिकल फाइंड सजेस्ट दॅट कॉपर वॉज ऑल्सो प्रोबेबली ब्रॉट फ्रॉम ओमान. कॉपर ही ओमान मधनही मागवत असावेत का. साउथ ईस्टर्न टिप ऑफ द अरेबियन पेनिन्सुला. केमिकल अनालिसिस हॅव शोन दॅट बोथ द ओमानी कॉपर अँड हरप्पन आर्टिफॅक्ट्स हॅव ट्रेसेस ऑफ निकेल. यामध्ये निकेल आपल्याला सापडतं. त्यातनं याचा अर्थ ते ओमान मधनं मागवत असावेत असा पुरावा निघतो. Other traces of contact as well as with a thick layer of black clay has been found at Omani sites, and such thick coating prevent the percolation of liquid. We do not know what was carried in these vessels, but it is possible that Harappan exchanged the content of these vessels for Omani copper. म्हणजे ओमान सोबत सुद्धा त्यांचा व्यापार होत असावा. ओमानी लोकांसोबत सुद्धा ओमान जे देश आहे त्याचा वापर होत असावा, त्याच्यासोबत सुद्धा व्यापार होत असावा. Mesopotamia texts datable to the 3rd millennium BC refer to the copper coming from region called as Magan. Perhaps the name Magan is Oman, and interestingly Oman इथे दिसते बघा. ओमान, Magan means Oman. Where is Magan? This is the Magan. It is called as Oman. And that Mesopotamian civilization also mentioned the word the Meluha. Meluha means हडप्पन civilization किंवा हडप्पन सभ्यता. त्याला दिलमन, मेलुहा, दिलमन आणि मगन इज फॉर द ओमान. This is the cylindrical seal typical of Mesopotamia, but humble motif on it appear to be derived from the Indus region. Mesopotamian sites also contain traces of nickel. Other archaeological finds suggestive of long distance contact include the Harappan seals, weight, dice, beads. In this context, it is worth noting that Mesopotamia takes mention. आता बघा आपण जे म्हणलं होतं मेसोपोटेमियाच्या पुस्तकांमध्ये त्याची माहिती मिळते. दिलमन ही आयलँड ऑफ बहरीन, मगन, मेलुहा पॉसिबली द हरप्पन. द मेन्शन द प्रोडक्ट फ्रॉम द मेलुहा, कार्नेलियन, लॅपिस लेझुली, कॉपर, गोल्ड. ही एकमेव आपल्याला लिखित पुरावा आपल्याला सापडतो बघा. एकमेव पुरावा जे आपण म्हणतो कुठला मेसोपोटेमियाच्या रायटिंग मध्ये असणारा हा एकमेव पुरावा मेलुहा हा आपल्याला दिल्ली सल्तनत किंवा हडप्पन सभ्यतेसाठी वापरला गेलेला पुरावा म्हणून बघता येऊ शकतो. Mesopotamian myth says of Meluha, may your bird to be the Haza bird called to be heard by the royal palace. कोण आहे बघा, काही प्रॉब्लेम आहे. संपदा, प्रगती, सतीश, काय प्रॉब्लेम आहे बघा. संग्राम गेलेला आहे का. संग्राम चिंचोले, इज देअर संग्राम. Some archaeologists think that the Hazara bird was the peacock. Peacock असावा का तो. Some archaeologists think that Hazara bird was peacock. Did it get this name from its call? It is
likely that communication with Oman, ओमानच्या सोबत कम्युनिकेशनसाठी आहे का? Bahrain or Mesopotamia was by sea. Mesopotamian texts refer to Melia as a land of seafarer. Besides, we find depiction of ships and boats. Boats and बघा इथे बोट दिसते बघा. काय काय दिसते बघा याच्यात. इथे हा इथे दिसते बघा. Persian Gulf still found Bahrain sometimes carried the Harappan motif. Interestingly, Dilmun wetland इथे मोटिव्ह दिसते आणि खालच्या साईडला आपल्याला नाव दिसते बघा. नावासारखं असणारा आकार. नावासारखा असणारा आकार आहे. ओके, चला पुढचा भाग बघू आता. पॉसिबल रूट्स म्हणजे तर लगेच दिसतं आपल्याला. बालाकोट आणि नौशारो. बालाकोट आणि हां नागेश्वरम बालाकोट. Seal, script and weights. Seal and sealing were used to facilitate long distance communication. Imagine a bag of goods being sent from one place to another. Its mouth was tied with the rope. On the knot was affixed some weight clay on which one or more seals were pressed, leaving an impression. If the bag reached with its sealing intact, it means that it had not been tampered with it. The sealing also conveyed the identity of the sender. A sealing from the roper. Roper madle sealing आपल्याला या ठिकाणी दिसतं. This is the sealing from the roper. Sealing from the roper. An enigmatic script. Harappan seals usually have a line of writing, probably containing the name and the title of owner. Scholars have also suggested that the motif conveyed a meaning to those who could not read. Most inscriptions are short and the longest containing about 26 signs, although the script remaining undeciphered to date. It was evidently not alphabetically. आपल्या त्यात त्याची एक लिपी पण दिसते बघा. एक प्रकारची लिपी ही आपल्याला त्या ठिकाणी असलेली दिसते जी आपल्याला वाचता आली नाही. हा आपल्या समोरचा आव्हान आहे बघा. सील आहे. व्हरायटी ऑफ ऑब्जेक्ट्स ऑन विच रायटिंग हॅज बीन फाउंड. काय काय व्हरायटी ऑब्जेक्ट्स मध्ये काय काय सापडलेलं आहे. सील्स सापडलेले आहेत. कॉपर टूल्स आहेत. कॉपर टूल्स आहेत. रिम्स ऑफ जार आहेत. रिम्स ऑफ जार्स. परत काय बघा कॉपर आहे. अँड टेराकोटा tablets, terracotta tablets, jewelry, and bone rods, and ancient signboard. Remember, there may have been writing or perishable material. 2. The weight काय बघा हे झालं. स्क्रिप्ट काय दिलेलं आहे बघा. Exchange were regulated by the precise system of weight, usually made a stone called as chert and generally cubical. त्या ठिकाणी आपल्याला वेट सिस्टीम पण असलेली दिसते बघा. वेट सिस्टीम पण आपल्याला असलेली दिसते. नो मार्किंग. जनरली क्युबिकल. द लोअर डिनॉमिनेशन ऑफ वेट वेअर द बायनरी 1 2 4 8 म्हणजे दुप्पट प्रमाणात त्यात असणारं वेट मेजरमेंट असलेलं दिसतं. दुप्पट याच्यामध्ये 1 चे 2 1 2 2 चे 4 4 चे 6 4 चे 8 8 चे 16 16 चे 32 असे. हायर डिनॉमिनेशन काय बघा 160 200 320 640 हे आर्किओलॉजिस्टने सांगितलेलं आहे. एन्शियंट अथॉरिटी काय असावी. देअर आर इंडिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स डिसिजन बिंग टेकन अँड इम्प्लिमेंटेड इन हरप्पन सोसायटी. टेक फॉर इन्स्टन्स द एक्स्ट्राऑर्डिनरी युनिफॉर्मिटी ऑफ हरप्पन आर्टिफॅक्ट पॉटरीमध्ये सापडलेली आहे. ओके समजलेलं आहे का इथंपर्यंत. आपण काही थोडक्यात प्रश्न बघूयात बघा. 1 2 4 प्रश्न बघू आणि आपण मग थांबूया आजच्या लेक्चरमध्ये. समजलेलं आहे का इथंपर्यंत. सगळ्यांना समजलेलं आहे का. जे जे आहेत ते सगळ्यांना समजलेलं आहे का बघा. संग्राम, प्रगती, संपदा, सतीश. एन्शियंट अथॉरिटी. देन वी विल टॉक अबाउट द क्वेश्चन पेपर ऑफ 2014 2024 क्वेश्चन पेपर आपण सेटचा बघूयात बघा. काही क्वेश्चन्स बघूया त्यातले आपण.
काही क्वेश्चन्स आपल्या डोळ्याखालनं घालूया. म्हणजे 2-4 प्रश्न घालूयात. 3:30 पर्यंत आपला जो काही वेळ आहे त्याच्यामध्ये आपण घालूया. बघा ह्यातले हा 2024चा बघा 2024चा पेपर आहे. एप्रिल 2024. सोडा प्रश्न सोडा पटपट पटपट सोडा बघू. काय बघा, महापाषाणीय शिलावर्तुळांच्या उत्खननासाठी खालीलपैकी कोणती उत्खनन पद्धती अवलंबात आणली जाते? Which of the following excavation method is carried out for the excavation of megalithic stone circle? सोडवा प्रश्न. वर्टिकल, ट्रायल ट्रेंच, हॉरिझॉन्टल और क्वाड्रंट. वृत्तपाद, आयत, चाचणी खड्डा, उत्सेद. ओके, आयत म्हणलेलं, हॉरिझॉन्टल बरोबर आहे बघा. हॉरिझॉन्टल एक्सकेवेशन साइट्स. देयर आर 2 टाइप्स ऑफ एक्सकेवेशन. Vertical means this way and horizontal means this way. बाकीचे संग्राम, प्रगतीने दिले, संग्रामने दिलेलं आहे बघा. ऋषभ, संपदा, सतीश, अजून कोण राहिले बघा. तिघांनी दिले, दोघं कोण राहिले तर बघा. प्रगतीने दिले, संग्रामने दिले, सतीशने दिले. ऋषभ आणि संपदा. चला उत्तर द्या पटदिशी. ऋषभ आणि संपदा. पुढचा प्रश्न घेऊ बघा खाली. इथं राहील बघा प्रश्न तो. पुढचा प्रश्न सोडवा. खालीपैकी कोणते स्थळ हे महाराष्ट्रातील ताम्रपाषाण स्थळाचे उदाहरण नाही? चालकोलिथिकचं उदाहरण नाही असं विचारलेला प्रश्न आहे बघा. भोकरदन, इनाम, जोरवे, सावळदे. संपदाने दिलं आणि संग्रामने दिलं. ओके. इनाम गाव आहे, जोरवे आहे, जोरवे कल्चर आहे, इनाम गाव पण आहे. कोण राहिले बघा आता. चला 2 याचे दिले बघा. सतीशने दिलं, संग्राम दिलं. चला पुढं कोण आहे बघा अजून. ऋषभ. चला ऋषभ नाही दिलं वाटतंय. हां चला बाकी. प्रगती. ठीक आहे. आपण आता उत्तर द्या. उद्या ह्या उत्तर बरोबर की चूक उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघूयात बघा. उद्याच्या लेक्चरमध्ये उत्तर बघूया. 2-3 प्रश्न आपण सोडू डोळ्याखालनं घालूया. हे बघा. Which of the following term is used for identification of times in ऋग्वेदिक period? ऋग्वेदिक कालखंडात खालीलपैकी कोणती संज्ञा वेळेच्या ओळखीसाठी प्रचलित होती? वेळेच्या ओळखीसाठी प्रचलित होती. एवढा एक सोडवा आणि थांबवा. म्हणजे उद्याच्या लेक्चर मध्ये जी उत्तरं बघू आणि त्याच्यावरच एक्सप्लेनेशन घेऊया आपण. पटापटा द्या उत्तर बघू. कोण कोण आहेत बघा. सगळ्यांची नावं घेतो मी, एक एक सांगतो बघा. संपदा, प्रगती, सतीश, संग्राम, ऋषभ. चला पटपट उत्तर द्या. एक जणांनी दिलं बघा. चला प्रगतीने दिलं. चला सतीश, ऋषभ, संग्राम, सतीशने दिलं. चला ऋषभ, संग्राम, संपदा. पटपट द्या. हे उत्तर बरोबर की चूक उद्याच्या लेक्चरमध्ये आपण एक्सप्लेनेशन घेऊयात बघा त्याचं. पण पहिल्यांदा तुम्ही सोडून बघा. ऋषभने दिलं. चला आता कोण राहिले बघा. संपदा आणि संग्राम. संग्रामने दिलं. संपदा. चला पटदिशी द्या उत्तर. ओके चला आज आपण थांबूयात बघा. आज आपण थांबूयात. थँक्यू.
काही प्रश्न असतील तर उद्याच्या लेक्चर्समध्ये विचारा किंवा आताही विचारलं तरी चालेल बघा. ओके, आज आपण या ठिकाणी थांबूयात. थँक्यू. संग्राम, प्रगती, ऋषभ, सतीश, संपदा, प्रगती. चला आपण आज या ठिकाणी